मगाशी ना अहो आले होते आणि म्हणाले सकाळी जे मी पिल्लू तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना, तर ते पिल्लू अजून तिथंच बसले. आम्हाला वाटलं परत निघून जाईल, म्हणजे कशाला हात वगैरे लावायला त्याला. म्हटलं बघूया तरी. मग हे म्हणले तर आहे तिथं, म्हणून आता आम्ही चाललोय बघायला. म्हणलं हल्लं नाही तेव्हा त्याला काही झालं वगैरे तर नसावं, म्हणून म्हणलं एकदा बघून येऊया, म्हणून चाललोय तिकडे. चला चला चल, इकडे इकडं काय बघायचं माहिती का? उल्लू बघायचं. बघितलं कुठं आहे? हे बघा, जायचं नाव आहे ना, त्याच्यामध्ये जाते. अरे नाही, हे बघ तिथं होता. इथं हे थांब. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता ना पक्ष्यांना म्हणजे असं हात वगैरे लावले तर त्यांची आई त्यांच्याजवळ घेत नाही वगैरे, पण आता ते हल्लच नाही. मग बघायला तर पाहिजे त्याला काय झालंय काय नाही ते. उघडले काय? उचला वरती व्यवस्थित. हे बा असतं पाणी मग सरक बघू. तिची पाय तर व्यवस्थित आहे. ती पाय दिसते पलीकडच्या पायात काय काटकी घुसले का? नाही होय हो. अहो टोची मारल बहुतेक हाताला. ती नाही, ती व्यवस्थित दिसते. व्यवस्थित तर दिसते. नाही टोची नाही, टोची वाजवते ते. रिस्क नको. हा नाही अडकले वाटतं का? धरलंय त्यांना नक्यामध्ये? धरलंय ना. आता धरल्या पुट्ट धरले ते. हा निघाले की. बघा बघ दुसरं कुठं काही नाही ना झालं त्याला. नाही, पाय तर व्यवस्थित दिसते. बघतोय चांगलं डोळे. कसं काय झालंय का? जखम वगैरे? पाय तर आहे ते व्यवस्थित आहे. मग ते ओढत का नाहीये? नाही मला वाटते झाडावरून तर पडलं नसेल ती. नारळ वगैरे वरून असं ते टोचा मारून फोडतेत ना तसं. हा मला तसंच वाटतं एखाद्यास वरून पडला असेल त्याच्यामुळं त्याला चालतंय. पे लागली गी. अहो बस 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 बाबा, तुला काही करत नाही. काय नाही करत. ती पाणी पी. पाणी पिऊया. हा होय होय. लागेल तर मी बघतो. त्याला थोडं घरट असलं फील होईल जरा. हॅलो तांदूळ आणले ते ना. ठेवा की. हा टाकतो साईडला साईडला. हा टोचीच्या साईडला जवळ टाकतो. काय खाल्लं खायला ते खायला. आता पण ह्याला ठेवायचं कुठं? आयडिया मोठं पिशवी घ्यायचं, फेविकॉल चिपकायचं आणि आपण हे केलं धुवायचं. हा हा मग त्यात पाणी पण नाही होत. टोचीच पाणी. फेविकॉलनं असं चिपकवायचं म्हणते व त्याला तोडायचं नाही, मग असं वर ठेवायचं असं म्हणते. नाही म्हणजे आता बघा ना, हिथं आपल्या जवळ जर ठेवायचं म्हणलं हिथं आजूबाजूला त्याची सेफ्टी विचारात घेऊन, तर त्याची मम्मा परत त्याला हुडकत येईल, परत तिथं सापडायचं नाही त्याला ते. आणि झाडापाशी जिथं आपल्याला सापडलं तिथंच नेऊन ठेवावं, तर ती मम्मा येस तर दुसरंच काय घेऊन खाऊन गेलं तर मग आता लय मोठा प्रश्न आहे, काय करायचं. वरती घरट वगैरे दिसतंय का? कारण असं वाटतंय वर घरट वगैरे असेल तर त्याच्यातून म्हणजे पडण्याची शक्यता आहे ना खाली त्याची, त्यामुळं पण ते हालत नसेल कदाचित. घेऊन गेला असेल ना. हा तसं बांधलं तरी पण चालतंय. हा तसंच करा, तसंच करा. पकडू का इकडून? तो पक्षी उडून गेला. बसतंय ना व्यवस्थित? हो पाणी ओतायला लागेल अजून. पाणी आहे अजून थोडं गॅस्ट्रिक. कसलाच जुगाड केला हवा. वारं हलून ना, ऊन बी लागून जरा.
फक्त त्याची आई आली तर ती सापडावा. पण इथं मी घरटं शोधते पण कुठं दिसे ना मला. चला शांत बसलाय ना. आता सध्या तर आम्ही त्याला तांदूळ खाण्यासाठी ठेवलेत. म्हणजे माहिती नाही कधी आपलं म्हणजे पाळलेलं वगैरे नाही, त्याच्यामुळे ते काय खात असेल नसेल. जर तुम्हाला माहित असेल त्याला काय खाऊ द्यायला पाहिजे तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण आज तुमच्यामुळे मला बरंच माहीत झालं की शुभ असतं, लक्ष्मीचं वाहन आहे, आणि असं तुम्ही मला बऱ्याच कमेंट केला. त्याच्यावरून मला आणखीन जास्त छान वाटलं, काहीतरी चांगलं होईल. तर बघूया आता, कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही त्याला काय खाऊ दे होते आणि कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. भेटू परत, बाय बाय.